हा, तर मॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा बघा. मॅनोमीटर म्हणजे काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ ए यू शेप ट्यूब, okay, which is filled with mercury, okay, and the pressure to be measured is connected to one arm of U-tube. Okay, pressure to be measured is connected to one arm of U-tube. म्हणजे जे प्रेशर आपल्याला मेजर करायचं आहे ते प्रेशर जे आहे ते काय करणार आपण युट्यूबच्या एका आर्मला काय करणार आहे, जोडणार आहे किंवा कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. आता सपोज हे प्रेशर मेजरमेंट कसं होणार लक्षात घ्या. सपोज दिस इज वन्स अगेन अ YouTube. आणि याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड जी आहे ती एका सोर्स ऑफ प्रेशरला, ओके, एका पाईपला फॉर एक्झाम्पल जोडलेले आहे. आणि या पाईप मध्ये प्रेशर सपोज किती आहे, P आहे. आता पाईपला एक आर्म जोडल्यानंतर मर्क्युरी लेवल इकडची लेफ्ट हँड साइडची मर्क्युरी लेवल खाली आहे आणि राईट हँड साइडची लेवल सपोज काय झाली, वर गेली. ठीक आहे. आणि या दोन लेवल मधला प्रेशर डिफरन्स म्हणजे दोन लेवल मधला हाईट जो आहे म्हणजे लेफ्ट आर्मची लेवल आणि राईट आर्मची लेवल यांच्यामध्ये हाईट किती आहे, सपोज h हाईट आहे. आता पुन्हा एकदा इथं काय करणार लक्षात घ्या, ही लेवल मी कन्सिडर करणार आहे. इकडचे लेफ्ट हँड साइडची मर्क्युरीची खाली गेलेली जी लेवल आहे ती कन्सिडर करणार आहे. आणि या लेवलचे मी आता दोन पॉईंट पुन्हा एकदा कन्सिडर करतो, पॉईंट A आणि हा पॉईंट B, दोन्ही पॉईंट कन्सिडर केले. ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे काय होणार आहे, एकाच लिक्विड मधले म्हणजे मर्क्युरी मधले हे दोन पॉईंट आहेत आणि सेम लेवलचे दोन्ही पॉईंट आहेत. आणि सेम लेवलचे दोन्ही पॉईंट असल्यामुळे काय होणार आहे, प्रेशर ऍट A इज इक्वल टू काय येणार आहे, प्रेशर ऍट B येणार आहे. A पॉईंटचं प्रेशर आणि B पॉईंटचं प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. आता A पॉईंटचं प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर विच इज अप्लाइड फ्रॉम द लेफ्ट हँड साइड, द प्रेशर टू बी मेजर्ड. ओके, बरोबर आहे ना. म्हणजे जे या पाईप मध्ये किंवा या सोर्स मध्ये जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर काय होणार आहे, A पॉईंटला ऍक्ट होणार आहे. सो A पॉईंटचं प्रेशर म्हणजे द प्रेशर विच इज टू बी मेजर्ड. आता B पॉईंटचं प्रेशर म्हणजे काय येणार आहे बघा, या मर्क्युरी कॉलमनं एक्झर्ट केलेलं प्रेशर, मर्क्युरी कॉलमच्या हाईटनं एक्झर्ट केलेलं प्रेशर प्लस काय असणार आहे वरचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे B पॉईंटचं एकूण प्रेशर असणार आहे ρgh, प्रेशर एक्झर्टेड बाय दिस मर्क्युरी कॉलम, ओके, प्लस काय असणार आहे P ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. सो इन दिस वे वी कॅन मेजर द प्रेशर वेअर रो इज द डेन्सिटी ऑफ मर्क्युरी अँड H इज द हाईट ऑफ द मर्क्युरी. ओके, म्हणजे दोन आर्म मधल्या लेवलचा डिफरन्स. तर या पद्धतीने आपण प्रेशर मेजरमेंट करू शकतो. ओके, सो त्या पाईप मध्ये प्रेशर किती असणार आहे, ρgh प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि पुन्हा एकदा बघा, ज्या साईडची लेवल खाली असते त्या साईडला प्रेशर नेहमी जास्त असतं, ज्या साईडची लेवल वर असते त्या साईडला प्रेशर कमी असतं. लक्षात आलं. या पद्धतीने आपण ही प्रेशर मेजरमेंट करू शकतो. म्हणजे इथं आता सपोज गेज प्रेशर विचारलं, गेज प्रेशर किती असणार आहे, तर गेज प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर सोडून वरचं जे प्रेशर आहे त्याला गेज प्रेशर. म्हणजे हे झालं एकूण प्रेशर त्या पाईप मधलं किंवा सोर्स मधलं. एकूण प्रेशर किती ना, ρgh प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर गेज प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर सोडून बाकीचं राहिलेलं प्रेशर. सो ρgh हे काय असणार आहे, दॅट इज गेज प्रेशर असणार आहे. तर या पद्धतीने आपण मॅनोमीटरच्या साहाय्याने काय करतो, प्रेशर मेजरमेंट करतो. आता बॅरोमीटर आणि मॅनोमीटर याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण काय करूया, सॉल्व्ह करूया, किंवा काही इम्पॉर्टंट नोट्स. आता या इम्पॉर्टंट नोट्स ज्या आहेत त्या कशा कशा आहेत बघा. तर फर्स्ट इफ बॅरोमीटर इज मेड इन्क्लाइंड, बॅरोमीटर इन्क्लाइन केला तर त्याच्या हाईट वर काय इफेक्ट होईल का.
तर लक्षात घ्या, सपोज हा बॅरोमीटर सुरुवातीला, बॅरोमीटरशी रिलेटेड आपण बोलतोय. बॅरोमीटर सुरुवातीला सपोज व्हर्टिकल आहे आणि मर्क्युरी कॉलमची हाईट काय आहे, h आहे. आता हा बॅरोमीटर आपण जर काय केला, इन्क्लाइन केला या पद्धतीनं. सपोज इट इज मेड इन्क्लाइंड लाईक दिस. तर व्हर्टिकल हाईट जी आहे ना ती तेवढीच राहणार आहे, व्हर्टिकल हाईट चेंज होत नाही. ओके, तर लक्षात घ्या, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट जो नोट डाऊन करायचा आहे. व्हेन बॅरोमीटर इज टिल्टेड, व्हेन बॅरोमीटर इज टिल्टेड, vertical height remains same. Vertical height remains same. Vertical height जी आहे ती आहे तेवढीच राहणार आहे. When barometer is tilted, vertical height remains same. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन बघूया. What will be the length of mercury column in the barometer tube when the atmospheric pressure is 75 centimeter of mercury and tube is inclined at 60 degree with the horizontal direction. Okay, तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. What will be the length of mercury column? What will be length of mercury column in a barometer tube, in a barometer tube when atmospheric pressure is 75 centimeter of mercury, 75 centimeter of mercury, and the tube is inclined at an angle 60 degree with horizontal. 60 degree with horizontal. म्हणजे याची डायग्राम जर काढायची झाली तर डायग्राम कशी होणार बघा. सुरुवातीला बॅरोमीटर जो आहे तो एक्झॅक्टली व्हर्टिकल होता आणि व्हर्टिकल असताना हाईट किती आहे याच्यामध्ये, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती दिलंय 75, म्हणजे व्हर्टिकल हाईट काय असणार आहे 75 सेंटीमीटर असणार आहे. आता याच्यानंतर काय केलेलं आहे, हा जो बॅरोमीटर जो आहे तो इन्क्लाइन केलेला आहे. दिस बॅरोमीटर इज मेड इन्क्लाइंड ऍट एन अँगल 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल म्हटले. ठीक आहे, आता मर्क्युरी कॉलमची हाईट जी आहे हाईट तेवढीच राहणार आहे. ओके, तर ही लेंथ काढायला सांगितली, लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम, लेंथ इनसाइड द ट्यूब. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हा इथं राईट अँगल ट्रायंगल काढावा लागणार आहे. सो दिस इज द राईट अँगल ट्रायंगल लाईक दिस. असा राईट अँगल ट्रायंगल होणार, लक्षात येते का बघा. हा असा राईट अँगल ट्रायंगल येणार आहे. याच्यामध्ये हायपोटेनियस म्हणजे काय असणार आहे, लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम असणार आहे आणि हे काय असणार आहे, व्हर्टिकल हाईट असणार आहे, व्हर्टिकल हाईट. आणि हा अँगल किती आहे 60 डिग्री. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये कुठलं रिलेशन वापरायचं बघा. ही एल म्हणजे हायपोटेनियस येणार आहे, एच म्हणजे अपोजिट साइड येणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, साइन थीटाचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. सो साइन 60 इज इक्वल टू काय येणार आहे, एच डिवायडेड बाय एल येणार आहे. साइन 60 इज इक्वल टू एच बाय एल अँड देअरफॉर एल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, लेंथ ऑफ द मर्क्युरी कॉलम अलॉंग द ट्यूब. सो एल इज इक्वल टू काय येणार आहे, एच बाय साइन 60. सो एच किती आहे 75, साइन 60 म्हणजे काय येणार आहे √3/2. सो एल येणार आहे 75 into 2 that is 150 divided by √3. Okay, so 150 divided by √3, 150 divided by √3 म्हणजे किती होणार ते 86 पॉइंट, कॅल्क्युलेशन केलं तर 86.6 सेंटीमीटर होणार. ओके, क्वेश्चन मध्ये बघायचं की बॅरोमीटरचा जो अँगल दिलाय तो विथ हॉरिझॉन्टल दिलाय का विथ व्हर्टिकल. कारण विथ हॉरिझॉन्टलचा विथ व्हर्टिकल जर केला
तरी देखील काय होणार, तुमचा आन्सर चेंज होणार आहे. लक्षात आलं का हा क्वेश्चन? म्हणजे बॅरोमीटर जर तिरका केला तर काय होणार, हाईट तेवढीच राहणार आहे, म्हणजे बॅरोमीटर मधली लेंथ जी आहे ती वाढणार आहे. तर लेंथ किती होणार आहे, सुरुवातीला 75 असेल तर ती किती होणार आहे, 86.6 सेंटीमीटर होणार. तर या पद्धतीनं बॅरोमीटर इन्क्लाइन केल्यानंतर काय होईल, लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम इन द बॅरोमीटर काय होईल याचा प्रॉब्लेम असू शकतो. त्याचबरोबर बॅरोमीटर इन द लिफ्टचं केस जरा बघूया आपण. बॅरोमीटर इन द लिफ्ट. बॅरोमीटर इन द लिफ्ट. ओके. आता याच्यामध्ये सपोज लिफ्ट रेस्ट मध्ये असताना, लिफ्टच्या आतमध्ये एक बॅरोमीटर आहे सपोज, आणि लिफ्ट रेस्ट मध्ये असताना किती आहे, बॅरोमीटरची हाईट एच आहे, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर एच आहे. आता ही लिफ्ट ऍक्सेलरेशन वर नेली आणि त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन खाली नेली, ठीक आहे. तर बॅरोमीटरची जी हाईट आहे ती कशा प्रकारे चेंज होणार आहे. ओके, तर लक्षात घ्या, लेट एच इज काय येणार आहे, height of barometer. H is the height of barometer. H म्हणजे काय असणार आहे, height of barometer when lift is at rest. Lift is at rest. Okay. तर त्याच्यामध्ये फर्स्ट, when lift moves up with acceleration, काय moves up with acceleration असं असेल तर काय होणार आहे, moves up with acceleration. आता लिफ्ट ज्यावेळी आपण ऍक्सेलरेशन वर जाणार त्यावेळी बॅरोमीटर देखील ऍक्सेलरेशन वर जाणार, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, एखादी गोष्ट ज्यावेळी आपण ऍक्सेलरेशन वर नेतोय, सुरुवातीला लेवल वर असेल तर इनर्शियल फोर्स मुळे काय होणार आहे, ती लेवल थोडीशी खाली जाणार, लेवल गोज डाऊन. सो व्हेन लिफ्ट मूव्स अप विथ ऍक्सेलरेशन, देन हाईट ऑफ मर्क्युरी in barometer काय होणार आहे, डिक्रीजेस. डिक्रीज का होतंय ते लक्षात आलं का बघा. बस आणि पॅसेंजरच एक्झाम्पल घ्या. बस सडनली पुढे ऍक्सेलरेट केली तर पॅसेंजर पाठीमागे पडतात ना, तसं ऍक्सेलरेशन वर आपण बॅरोमीटर नेला, ऍक्सेलरेशन वर नेला तर हे मर्क्युरी कॉलम म्हणजे फॉर एक्झाम्पल बस मधले पॅसेंजर्स, जसं बस पुढे गेल्यानंतर बस सडनली पुढे गेली तर पॅसेंजर पाठीमागे पडतात ना, तसं काय होणार आहे, मर्क्युरी जी आहे ती काय होणार, हा बॅरोमीटर सडनली वर गेला, ऍक्सेलरेशन वर गेला तर लेवल काय होणार आहे, खाली जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला लेवल इथपर्यंत असणार, ती लेवल काय होणार आहे, थोडीशी खाली जाणार आहे. सो हाईट ऑफ एच इन बॅरोमीटर डिक्रीजेस व्हेन लिफ्ट मूव्स अप विथ ऍक्सेलरेशन असेल तर. सिमिलरली व्हेन लिफ्ट मूव्स डाऊन विथ ऍक्सेलरेशन असेल, ओके, देन आता याच्या अपोजिट होणार, हाईट ऑफ एच जी काय होणार आहे, डिक्रीजेस. हाईट ऑफ एच जी काय होणार आहे, डिक्रीजेस इन, सॉरी नॉट डिक्रीजेस, इनक्रीजेस, सॉरी, इनक्रीजेस. म्हणजे वरच्या केसमध्ये सुरुवातीला हाईट काय असेल, सपोज 76 सेंटीमीटर इनिशियली असेल तर 76 सेंटीमीटरचं काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल 73 सेंटीमीटर होऊ शकेल. सिमिलरली लिफ्ट रेस्ट मध्ये असताना किती असेल, 76 सेंटीमीटर असेल तर ही लेवल काय होणार आहे, कदाचित 78 किंवा 79 सेंटीमीटर होऊ शकेल. सो ऍटमॉस्फिअर प्रेशर ऍट सी लेवल किती असतं, 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी असतं. लक्षात घ्या, सी लेवलला ऍटमॉस्फिअर प्रेशर असतं 76. तर ही लेवल जी आहे ती वाढू पण शकते किंवा कमी पण होऊ शकते लिफ्ट मध्ये, ठीक आहे. आता याचं लिफ्ट ऍक्सेलरेशन वर जात असेल तर याचा फॉर्म्युला काय येणार आहे, बघा याचा. तर ऍटमॉस्फिरिक प्रेशर इज इक्वल टू काय येणार आहे, रो जी प्लस ए इंटू एच, असा तो फॉर्म्युला येणार आहे. रो जी प्लस एच ए इंटू एच. ओके, म्हणजे लिफ्ट रेस्ट मध्ये असेल तर काय फॉर्म्युला असतो, रो जी इंटू एच एवढाच असतो. तर आता काय होणार आहे, रो जी प्लस ए
इंटू एच डॅश. एच म्हणजे ओरिजिनल हाईट असेल आणि न्यू हाईट जर काढायची असेल तर हा फॉर्म्युला येणार आहे. लक्षात येते का बघा. ओके, सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला तर रो जी एच आहे, दुसरा फॉर्म्युला ऍक्सेलरेटेड लिफ्ट मध्ये काय येणार आहे, रो जी प्लस ए इंटू एच डॅश असं ते येणार आहे. आणि लिफ्ट ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर बघा इथं काय होणार, आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू रो इन ब्रॅकेट जी मायनस ए इंटू एच डॅश इज इक्वल टू रो इंटू जी इंटू एच. ओके, म्हणजे जर तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये ऍक्सेलरेशन दिलेलं असेल तर हाईट कितीने एक्झॅक्टली कमी होणार किंवा वाढणार हे तुम्ही डिसाईड करू शकताय. एक एक्झाम्पल बघूया याचं, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल ही आयडिया. When lift is at rest, when lift is at rest, height is 75 सेंटीमीटर. बॅरोमीटर मधली हाईट काय आहे, 75 सेंटीमीटर आहे. कधी लिफ्ट रेस्ट मध्ये असेल तर. नो लिफ्ट accelerate upward with acceleration 5 meter per second square. Then new height is आता ऍक्सेलरेशन लिफ्ट वर जाते असं दिले ना, ऍक्सेलरेट अपवर्ड विथ ऍक्सेलरेशन असं दिलेलं आहे. ठीक आहे, मग फॉर्म्युला आहे ना काय येणार बघा, रो इन ब्रॅकेट जी प्लस ए इंटू एच डॅश इज इक्वल टू रो जी एच येणार आहे. तर दोन्ही साईडचं रो अँड रो गेट कॅन्सल. जी प्लस ए, आता जी ची व्हॅल्यू काय करूया, 10 घेऊया. ऍक्सेलरेशन दिलंय 5 इंटू एच डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, जी ची व्हॅल्यू 10 इंटू ओरिजिनल हाईट किती होती लिफ्ट रेस्ट मध्ये असताना, ती हाईट होती 75. ओके, सो एच डॅश इज इक्वल टू 10 इंटू 75 डिवायडेड बाय किती 15. सो एच डॅश इज इक्वल टू 50 सेंटीमीटर होणार आहे. डायरेक्टली 50 सेंटीमीटर, म्हणजे लेवल काय होते, डिक्रीज होते, लेवल डिक्रीजेस. ओके, लक्षात आलं. तर या पद्धतीने हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, समजा असा क्वेश्चन म्हणजे थेरॉटिकल क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, रीडिंग ऑफ बॅरोमीटर, रीडिंग ऑफ बॅरोमीटर when lift is moving up with acceleration is 75 centimeter, then true reading is ऑप्शन असणार आहेत एक्झॅक्टली इक्वल टू 75, दुसरा असणार आहे मोर दॅन 75, थर्ड ऑप्शन असणार आहे लेस दॅन 75 अँड डी नन ऑफ दिस. याचा आन्सर तुम्हाला सांगता येते का बघा. काय आन्सर याचा येणार आहे, हे बघा, ऍक्सेलरेशन वर जात असेल तर रिडिंग काय होते, कमी होते असं आपण बघितलंय ना. म्हणजे ज्यावेळी लिफ्ट मूव्ह करते त्यावेळेस रिडिंग दिलंय 75, म्हणजे ट्रू रिडिंग काय असणार आहे, याच्यापेक्षा जास्त असणार आहे. ओके, सो आन्सर काय येणार आहे, मोर दॅन 75 आन्सर येणार ट्रू रिडिंग. कारण ऍक्सेलरेशन वर निघालो की काय होते, लेवल खाली जाते आणि रिडिंग कमी होते, माहितीये ना. ऍक्सेलरेशन आपण वर निघालो की लेवल थोडीशी काय होते, त्याच्यामध्ये लेवल डाऊन होते, लेवल खाली जाते, आपल्याला माहित आहे. म्हणजे वर जातानाची लेवल दिली 75,
आता लिफ्ट थांबली तर काय होणार आहे, ते ट्रू रीडिंग दाखवणार, म्हणजे लेवल काय होणार, पुन्हा वाढणार. म्हणजे करेक्ट रीडिंग काय येणार आहे, मोर दॅन 75. मोर दॅन 75, लेस दॅन 75 नव्हे. लक्षात येते का? म्हणून हे क्वेश्चन कसे विचारले जातात ते तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. हे बघा, असं सांगितलं की लिफ्ट रेस्ट मध्ये होती त्यावेळी 75 होतं. आता ऍक्सलरेशन वर निघाल्यावर काय होणार, लेस दॅन 75 होणार. ऍक्सलरेशन वर निघालो तर लेस दॅन 75. आता ऍक्सलरेशन वर जात असतानाच रीडिंग दिलंय 75, तर ट्रू रीडिंग काय असणार आहे, मोर दॅन 75 असणार. ओके.